शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वाहून गेलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी शिक्षणाचं काम मोठं काम आहे. साधारणतः 35,000 विद्यार्थी शिकतात आणि सर्व प्रकारचे एज्युकेशन त्या ठिकाणी आहे. त्या भागाचा अभ्यास जर केला तर बारामती परिसर त्यातल्या 30% भागाला भास्कर धरण जे आहे पुण्याला, त्या धरणाचं पाणी मिळतं आणि शेती ही पाण्याखालची शेती होती आणि 70% जी शेती होती ती सतत दुष्काळामध्ये. साधारणतः वर्षाला 6 ते 7 इंच पाऊस आणि दर 5 वर्षातून 3 वर्ष दुष्काळ ही स्थिती. आणि म्हणून पाणी याचं नियोजन कसं करता येईल, पडणारा पाऊस त्याचा थेंब न थेंब कसा वाढवता येईल आणि नंतर पाणी पिकांना देण्याच्यासाठी काटकसरीचे कोणते मार्ग आहेत, हा विभाग एक. आणि दुसऱ्या बाजूनं जगात आणि देशात जे काही शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध होत आहेत पिकाच्या संदर्भाची, अशांचं युरिया सीड हे आणून त्याचा प्रयोग करणं, ते शेतकऱ्यांना दाखवणं आणि यशस्वी झाल्यावर त्यांच्या शेतावर व्यापक प्रमाणात करणं हा दुसरा भाग ठेवला. तिसरा भाग की फळं आणि या क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर कसा विकास करता येईल. आणि चौथा भाग म्हणजे शेतीला जोडधंदा हा दुधाचा आहे. दुधाचा धंदा द्यायचा असेल तर आज स्थानिक भाग ठेवला. तिसरा भाग की फळं आणि या क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर कसा विकास करता येईल. आणि चौथा भाग म्हणजे शेतीला जोडधंदा हा दुधाचा आहे. दुधाचा धंदा द्यायचा असेल तर आज स्थानिक जनावर आहेत त्याच्यावर संकल्प करून राबवीत नवीन व्हरायटी करता येईल का की जी अधिक दूध देईल. या सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं काम केलं जात होतं. त्यानंतर माझ्या स्वतःवर हे काम करत असताना काही अधिक जबाबदाऱ्या राज्य पातळीवर आल्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली आणि त्यामुळं साहजिकच या कामाला लक्ष द्यायला मला मर्यादा आलेली आहे. अशा परिस्थितीत माझे वडील बंधू आज ते दुर्दैवाने हयात नाही, अप्पासाहेब पवार, की ज्यांनी शेतीच्या पाण्याच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान दिलं आणि त्यांना त्या काळात केंद्र सरकारने पद्मश्रीचा पुरस्कारसुद्धा दिला आणि त्यांनी ह्या सगळ्या कामाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अप्पासाहेबांनी जबाबदारी घेतल्याच्या नंतर ही संस्था एकदम ऊर्जित अवस्थेत आली. अनेक नवीन नवीन प्रयोग त्या ठिकाणी होत होते आणि परिसराच्या शेतकऱ्यांना नवीन शोधाच्यावर आधारित शिक्षण देण्याचं काम हे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. अप्पासाहेबांच्या निधनाच्या नंतर ही सगळी जबाबदारी त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांनी घेतली. त्यांचं स्वतःचं शिक्षण शेतीच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेमध्ये झालं आणि उत्पादन वाढीचा प्रश्न हा कसा गतिमान करता येईल याच्यामध्ये त्यांनी स्वतः अतिशय लक्ष दिलं आणि त्यामुळे आज ही संस्था अतिशय नावाजोगायला आली. ही संस्था अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची कामं केली जातात. त्याच्यात ही
नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणण्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रतापराव पवार सकाळ दिवशी सेवक यांची फारशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची कामं केली जातात. त्याच्यात ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणण्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रतापराव पवार सकाळ दिवशी सेवक यांची फार रुची होत असते. त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अतिशय संपर्क आहे आणि त्या संपर्काचा लाभ आमच्या संस्थेला मिळाला. सगळ्यात त्याच्यात एक महत्त्वाची जी टेक्नॉलॉजी आज सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. त्यावर आधारित या स्थितीच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी करता येतील आणि ते करण्याचा हा निर्णय आम्ही संस्थेमध्ये घेतला आणि सुदैवाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या संस्थांना इथे येऊन या कामात सहभागी व्हावं या संबंधीचं कन्व्हिन्स करण्याचं काम प्रतापराव पवारांनी केलं आणि या संस्था त्या ठिकाणी आल्या. यांच्या आगमनाच्या नंतर यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्यक्षपणाने खाली उतरवण्याच्यासाठी स्थानिक जी जबाबदारी होती ती राजेंद्र पवारांच्या होती आणि ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या दिशेला पार पाडली आणि त्यामुळं आज हा आधुनिक शेतीचा विस्ताराचा हा कार्यक्रम देशात पहिल्यांदा या ठिकाणी होतो आहे. आणि हे घेत असताना बारामती परिसर आणि महाराष्ट्रातसुद्धा ऊसाच्या पिकाच्या संदर्भाचं एक महत्त्वाचं राज्य म्हणून पहिलं पीक आम्ही याच्यामध्ये ऊसाचं घेतो. ऊसाच्या पिकाचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्यामुळं सतत आम्ही तेच पीक घेतो आहे. त्यामुळं जमिनीची सुपीकता आणि उत्पादन हे कमी व्हायला लागलेले आहे. प्रचंड प्रमाणात खताचा आणि औषधाचा वापर शेतकरी करतो आहे, त्याच्यामुळं जमिनीचा दर्जा पैदा होतो. ऊस शेतीमध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर ही करण्याची जी प्रवृत्ती शेतकऱ्याची आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस त्यामुळं ऊसाचं दर देखील उत्पादन खर्च हाही वाढायला लागला आहे. आणि हे करत असताना एकरामध्ये ऊसाचं उत्पादन आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण याच्यातसुद्धा कमी होतं असं चित्र दिसायला लागलं. आणखीन मग आधुनिक तंत्रज्ञान हे कसं आणता येईल, कीडजन्य रोगाचा प्रश्न आहे, त्यासंबंधीचे इश्यूज आहेत. हे सगळे इश्यूज जे आहेत ते मी आत्ता सांगितले त्याला सोल्युशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून येते. ही जगात अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं. आमचे काही सहकारी जे काम करणार संस्थेमध्ये त्याच्यामध्ये श्री जाधव या ठिकाणी आहेत. यांना नेदरलँडला पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांना नेदरलँड हा असा देश आहे की हॉर्टिकल्चरच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात, दुधाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मोलाचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग तिथं फील्डवर प्रत्यक्ष काम जे केलं जातं, अनेक जाती ते नवीन संशोधित केल्या, त्याचा आणि आमच्या संस्थेचा संबंध यावा यासाठी आमच्या संस्थेच्याच काही सहकाऱ्यांना तिथं आपण किती दिवसासाठी 3 महिन्याच्यासाठी त्या ठिकाणी सहकारी होते आणि तिथं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. आणि गेली 3 वर्ष हे नवीन नवीन प्रयोग घेण्याच्यासाठी त्यांनी हा भूखंड हातामध्ये घेतला आणि त्याचं फायनल आज या निष्कर्षाशी आलो. आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कमी खर्चात ऊसाची लागवड
ही कशी करता येईल, ऊसाचं उत्पादन हे कसं वाढवता येईल, आणि हे करण्याच्यासाठी चांगले शेतकरी जे ओळखले जातात त्यांची निवड करून त्या टेक्नॉलॉजीची इक्विपमेंट त्यांना देऊन त्यांच्या सतत त्यांना मार्गदर्शन करून ऊसाचे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं कसं होईल याची काळजी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सांगते. आणि हे सगळं होत असताना अनेकांची मदत झाली. आम्ही इथं बसलेले आहोत ते कृषी विकास प्रतिष्ठानचे सगळे विश्वासक, त्याच्यामध्ये डॉक्टर मदर कोकण युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या निवृत्तीच्या नंतर या संस्थेत त्यांनी मोठी जबाबदारी घेतली. त्यांचं प्रचंड योगदान आमच्या सगळ्या कामाला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्राचे जाणकार या सगळ्यांना सहभागी करून घेतले. जगामध्ये जे बदल होतात आणि ज्यांच्याकडं बदल होतात अशा संस्था व्यक्ती या सगळ्यांना असोसिएट करण्याचा प्रयत्न आहे. जवळपास आपण हा नवीन टेक्नॉलॉजीचं काम किती शेतकऱ्यांच्या 1000 शेतकऱ्यांची निवड आता केलेली आहे. त्यांच्या शेतात हे सगळं काम केलं जाईल. आपल्याला आणखी थोड्या दिवसांनी कधी प्रत्यक्ष काम ते जाऊन बघायचं असेल तर तुम्ही तुमचा टेलिफोन नंबर नंतर सांगा. ते कुणाला जायचं असेल, कुणाला अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आमचे सगळे टेक्नोक्राट्स आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. शेतकरीसुद्धा नव्या पिढीचे इथे हक्काने येऊ शकतात. ही संस्था त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून हा एक सवन देशात काहीतरी परिवर्तन करता येईल आणि प्रश्नाची सोडवणूक करता येईल अशा हा उपक्रम, ही टेक्नॉलॉजी आज आपण या ठिकाणी घेतो आहे. आता आपण ऊसाने सुरुवात करतो आहे, पण ऊसापुरतं सीमित राहणार नाही. यानंतर बाकीची पिकंसुद्धा घेतली जातील. आणि आज हे काम बारामती, पुणे वगैरे या परिसरात असलं तर हळूहळू सगळ्या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेरसुद्धा ही सगळी टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध करून ठेवणं या दृष्टीनं आमची पावलं टाकली जाते. त्यांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान. ही सगळी संस्थेचे आमचे ॲडमिशन कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेमध्ये पण जरा जिथं जिथं काही बदल होतात त्यांच्याशी संपर्क ठेवणारे, तिथं स्वतः राहणारे, तिथल्या तज्ज्ञांची इंटरॅक्शन करणारे आणि जे ज्ञान ते जगात बघतात ते इथं आणून इथल्या शेतकऱ्यांच्या भरून अखंड पोचवण्यासाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. थँक्यू. काय प्रश्न असतील तर या सगळ्या वाटचालीमध्ये सर तुम्हाला असं वाटतं का, कारण आता AI हेच पुढचं शेतीचं भवितव्य आहे, म्हणजे तुम्ही प्रथम भारतात आणलं आहे, तर केंद्र शासनाने पण याच्यामध्ये पुढे जाऊन सहभागी व्हावं अशी काही तुमची? आम्ही केंद्र शासनाला याच्यात बोलत असतो. केंद्र सरकारचे प्रतिनिधी इथे येत असतात. मला आता कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये नरेंद्र मोदींच्यापासून अनेक लोक यापूर्वी येऊन गेले. नरेंद्र मोदी आले, मला असं वाटतं अरुण कधी जेटली साहेब आले, अरुण जेटली आले, प्रणब मुखर्जी आले, प्रणब मुखर्जी आले, प्रतिभा पाटील आल्या, चंद्रशेखर आले. अनेक त्यांचं असोसिएशन केंद्र सरकारच्या लोकांचे, अगदी चौधरी चरण सिंगांच्या पासून जे जे लोक देशाच्या महत्त्वाच्या पदावर आले त्या सगळ्यांची भेट या ठिकाणी आली. आणि इथली टेक्नॉलॉजी, इथला शोध हा अन्य ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं या सगळ्यांची आमचा नेहमी सुसंवाद होत होता, आताही होतो. आणि या संस्थेच्यामध्ये आम्ही इथल्या राजकीय विचारात काम करतो. इथं आमचा विचार शेती, शेतकरी
शेती अर्थव्यवस्था. सगळ्या राज्यातून लोक रेग्युलरली येतात. जम्मू काश्मीर टू जम्मू काश्मीर कन्याकुमारी. कन्याकुमारी जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी ऑन अन ॲव्हरेज आपल्या कृषी विज्ञान केंद्र आणि संस्थेमध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख बेनिफिशरीज व्हिजिट देतात. त्याच्यामध्ये काही उद्योजक असतील, तरुण विद्यार्थी असतील, फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचे सभासद असतील, ॲग्रिकल्चरचा उल्लेख केला साहेबांनी, जे ग्रीन हाऊसमध्ये सबसिडी घेतात त्या प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी ट्रेनिंग आपल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन हॉर्टिकल्चर जे इंडो डच प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आयोजन केलं जातं. आणि देशात पहिला नंबर येतो ते सांगा. आणि देशात 2-3 वेळा नाही. तुमचा जो प्रश्न आहे एक मिनिट. तुमचा जो प्रश्न आहे तो पंतप्रधानांची जी आवडती योजना आहे डबलिंग इन्कम शेतकऱ्यांची, त्यासाठी ते खूप उपयोगी ठरेल. आता यात सेंट्रल गव्हर्नमेंट किती सहभाग देईल हा नंतरचा भाग आहे. तंत्रज्ञानामुळे उत्पादन एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या पातळीवर जे निर्यात बंदीची जी भूमिका आहे, तर हे कसं आता आणखीन 3 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल. तिथे हे सगळे प्रश्न आम्हाला घ्यायला लागतात. त्याचं कारण भारत हा जगाचा 2 नंबरचा साखर तयार करणारा देश. जगातल्या अनेक देशांच्याकडे आपण साखर निर्यात करतो. यंदाच्या वर्षी तिच्या निर्यातीवर बंदी घातली गेली. त्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक, इथला स्टॉक हा राहिला, किमती घसरल्या. आणि आमच्याबद्दलची इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी जी आहे ती रिलायबल सप्लाय म्हणून त्याचा धक्का बसतो. हे पण आता हे विषय आम्ही करतो. आम्ही आहोत तिथं पार्लमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी मांडतात. एक मुद्दा होता, क्लर्सिंग कॅपॅसिटी कारखान्यांची वाढलेली आहे आणि आपला गाळप आम्हाला 160-180 दिवस चालत नाही. तर यातून जे उत्पादन वाढेल तर ते कितपत आपल्याला भविष्यात फायदेशीर आहे, किती दिवस चालायचे? 100%. त्याच्यामुळे 40% कमीत कमी उत्पादन वाढेल हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की एकरात किती टन उत्पन्न येईल हे आधीच सांगता येतं. त्यामुळे शुगर फॅक्टरीनं प्लॅनिंग करता येतं की आपल्याकडे एक्झॅक्टली इतकं ऊस येणार आहे, जे आत्ता अंदाजावर करतात. तर हा वेगळा फायदा. आणि पाहिजे तर सगळे सांगत बसले तर अर्धा तास जाईल, पण हा सुद्धा एक चांगला फायदा याच्यातनं आहे. आपल्याला माहिती आहे की शुगरची रिकव्हरी हा शब्द जो ऐकला असेल तो सुक्रोजशी संबंधित आहे. आपल्याकडे सुक्रोज हा 14% जाऊ शकतो, पण आपल्याकडे रिकव्हरी म्हणजे 10-10.5%. याचा अर्थ आपण 14%च्या आधीच ऊस कापतो आणि जमीन मोकळी करतो. या आमच्या सॅटेलाइट इमेजिंगमधनं प्रत्येक आयडेंटिफाय सांगतील की यांच्या ऊसाला 14% गेले, हा कापा आधी. हा चेअरमन ठरवणार नाही, सरकारी गव्हर्नमेंटचा अधिकारी ठरवणार नाही, सॅटेलाइट ठरवेल. ते जर सगळ्यांनी पाळलं तर महाराष्ट्राची रिकव्हरी निदान 2-2.5% वाढेल. या 2-2.5%चा अर्थ सरळ 2-2.5 कोटी रुपये वर्षाला, विदाउट स्पेंडिंग एनिथिंग एक्स्ट्रा. हा ॲडिशनल बेनिफिट शेतकऱ्याचा होणार आहे किंवा महाराष्ट्राचा होणार आहे. तुम्हाला ऊस जास्त वाढून मिळाल्यामुळे तुम्हाला इथेनॉल जास्त करता येईल, मळी जास्त मिळेल, त्यातनं अल्कोहोल तयार करता येईल, पाचवडे येईल. म्हणजे या असं साईड बेनिफिट त्याचे आहेतच, पण हे ठोकळ बेनिफिट्स आहेत की जे अगदी नोटिसेबल आहेत. आणि या जर कल्पना करा की 2-2.5 कोटी शेतकऱ्यांना मिळाले तर म्हणजे हा ट्रस्ट काय करू शकतो याचं एक जिवंत हे उदाहरण आहे. ह्या ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं ह्या योजनेचं त्याची संपूर्ण जबाबदारी तेजस्विनी मॅडम आहे तिथे, त्यांच्याकडे आहे. कृषक ॲप त्यांनी निर्मित केलं आहे. ह्याच्यामध्ये सगळं शेतकऱ्यांचा डाटा आणि प्रशिक्षणाची माहिती विनामूल्य. अख्ख्या आता किती मेंबर आहेत सांगा? 4.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि आपण हा प्लॅटफॉर्म करणार आहे AI शेतकऱ्यांना. त्याच्याद्वारे त्यांना हे आहे जे रिकमेंडेशन असतील, सेन्सरचा डेटा असेल, फोरकास्टिंग असेल, तर एका प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना उपलब्ध होणार आहे कृषी कॅप थ्रू. एक मिनिट, मी सांगतो की बरोबर आहे का सांगा. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने यांनी जे ॲप डेव्हलप केलेलं आहे, तुम्ही तुमच्या शेतात जायचं, तुमचं सॉईल ॲनालिसिस आपल्या ट्रेसवर रजिस्टर झाली असेल ह्याच्याबरोबर सर्व्हरबरोबर, आणि तुम्ही विचारू शकता की मी कुठलं पीक घेऊ. तर तुमची जमिनीचा कस, वेदर फोरकास्ट आणि देशाचं पीक याचा अंदाज घेऊन सांगतो की कांदा करू नको, बटाटा लाव. त्यामुळे तुम्ही योग्य पीक योग्य ठिकाणी योग्य वेळ घ्याल, त्याचा तुम्हाला ॲडिशनल फायदा होईल.
आणि हे फुकट आहे. हे सगळं फुकट. जसं तुम्ही गुगलवरती मॅपवरती एखादं घर शोधता तसं आणखी तुम्ही याचं आणखीन माहिती देताना अगदी आजची हवामानाचा अंदाज हवामानाची होता. कीड रोगचा अंदाज. कीड रोग व्यवस्थापन आहे, गावनिहाय हवामान अंदाज आहे ह्याच्यामध्ये सर्व. तसेच शेतकऱ्यांना काही क्वेरी असतील तर ते फोटो काढून आम्हाला हे शेअर करू शकतात. तसंच त्यांना सॅटेलाइट डेटा असेल, सॉईलमध्ये त्यांची काय कमतरता आहे, कीड रोग व्यवस्थापन असेल, किती इरिगेशन घालायचे, किती फर्टिलायझर रिकमेंडेशन आहे, आणि AI बेस्ड टेक्नॉलॉजी विथ म्हणजे वेदर फोरकास्टचा विचार करून सगळे वेदर पॅरामीटर विचारात घेऊन आपण त्यांना ही टेक्नॉलॉजी पोहोचवत आहोत मोबाईलद्वारे उदाहरणार्थ आणि एक मराठी भाषेमध्ये त्यांच्या. उदाहरणार्थ असं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये ते आमचं हे इन्स्टिट्यूट तुम्हाला सांगतं की ह्याचं पोट भरलेलं याला खत टाकू नका. हे सांगतं की ह्याच्या पोटाच्या खाली जमीत तुम्ही पाणी देऊ नका. त्यामुळे हे सगळं वेस्टेज वाचलं. त्याच्याबरोबर ते सांगेल की त्याच्यात की ह्याच्यात पोटॅश कमी आहे, त्याला फक्त पोटॅश द्या. म्हणजे एखाद्या लहान बाळाला जसं आपण सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण खाद्य देतो आणि त्याची चांगली वाढ होते, हा टेक्नॉलॉजी यांच्या ॲपमधनं तुम्हाला ॲडिशनल गायडन्स मिळणार आहे. डूज अँड डोंट सुद्धा ते तुम्हाला ते सांगणार आहे. याचाही तुम्हाला फायदा होईल. तुम्ही यू टॉक अबाउट इट. प्रचंड अभ्यास आहे सॅटेलाइट इमेजिंग. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवरती लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे दर आठवड्याला शेतीतल्या NPKची व्हॅल्यू, ऑर्गॅनिक कार्बनची व्हॅल्यू, सोबतच झाडामध्ये होणारे जे बदल आहेत त्यामध्ये होणारी ग्रोथ, सोबतच पाणी व्यवस्थापन आणि त्याचसोबत कीड आणि रोग व्यवस्थापन याचा अलर्ट 8 ते 10 दिवस अलीकडे देणार आहोत. त्यामुळं उत्पन्नात होणारे जे नुकसान आहे ते वाचणार आहे. ऊसाची रिकव्हरी आपण त्या ठिकाणी म्हणजे सुक्रोज डिटेक्शन देणार आहोत. सोबतच बायोमास कॅल्क्युलेशन सुद्धा आपण देणार आहोत. हे जगात पहिलं आणि भारतात सुद्धा पहिलं अशी टेक्नॉलॉजी आहे. सोबतच या टेक्नॉलॉजीमध्ये आपण 1 मीटर बाय 1 मीटर जगातली एकमेव कंपनी जी आहे या माध्यमातून आपण हे रेझोल्युशन देतोय जे जगात कोणाकडेही नाही. त्यामुळे बारामतीमध्ये आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या या प्रणालीमध्ये जगातली सर्वात आउटस्टँडिंग टेक्नॉलॉजी आपण इथं देण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यामध्ये VRA मॅप्स रेग्युलर बेसिसला, रेग्युलर डिटेक्शन, क्रॉप स्टेज डिटेक्शन, त्यानुसारची असलेली सर्व गाईडलाईन्स आणि सर्व त्या म्हणजे फर्टिगेशनचं जे शेड्यूल आहे हे सुद्धा आधुनिक आहे. जसं साहेबांनी म्हटलं की जेवढी खताची गरज आहे, जेवढी मातीची गरज आहे, म्हणजे सॉइल टेस्टिंग सुद्धा त्यांना आता लॅबमध्ये जाऊन करायची गरज नाही. आणि भविष्यात ही टेक्नॉलॉजी आपण पुढे जाऊन माध्यमातून आपण क्रॉप मधली जे पिटवेल डिटेक्शन आहे म्हणजे पिकामधलं सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. ऊसाचं उत्पादन आधीच जास्त आहे तर मग दुसऱ्या पिकांचा विचार का झाला नाही? कारण तुम्ही जर सांगितलं की ऊस लावू नका तर कोणी ऐकणार नाही तुमचं. त्याचं एक शाश्वत पीक आहे, काही ना काही पैसे मिळतात, गॅरंटी आहे. इथे गव्हर्नमेंट तुम्हाला कधी बॅन करेल आणि थांबवेल पत्ता नाही हो. इथे इथूनच तयार करा म्हणून सांगायचं आणि बॅन करायचं. सोयाबीन पाठवू नका म्हणून सांगायचं. मी जरा बोलणं योग्य नाही आहे पण यांचा भाऊ म्हणून बोलतोय, मी एक शेतकरीच्या तळमळीने बोलतो आहे. याला सगळा ही सिस्टीम जास्ती डेटाबेसवर आहे. डेटाबेस ऊसाचा आपल्याकडे डेटा जास्ती उपलब्ध आहे. बाकीच्या पिकांचा जसजसा उपलब्ध होईल तसा तसा तो आपल्याला सोयीचा होईल. आणि महत्वाचं अजून की यामध्ये ऊसाला हमी भाव आहे, इतर दुसऱ्या पिकांना हमी भाव याचा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ऊस हे अतिशय दुर्लक्षित पीक आहे ॲज कम्पेअर टू अदर हॉर्टिकल्चरल क्रॉप. कारण आमचा हा ऊसाचा गरीब शेतकरी ऊस काही नाही करता येत म्हणून ऊस करतोय आणि त्याला हमीभाव आहे आणि त्याचं जर उत्पन्न आपण वाढवून दिलं तर त्याच्या खिशात पैसे जातील. या उद्देशानं आपण पहिलं जे आहे हे ऊसाचं सिलेक्शन केलेलं आहे. साहेबांनी आता जे सांगितलं आहे की पोर्टेबल सॉइल सेन्सर्स आहेत. सॅटेलाइटचा डाटा जो आहे तो कोरिलेशन ह्या पोर्टेबल डेटा बरोबर शेतकरी करणार. लॅब बरोबर आमचे टेस्टिंग ऑलरेडी झालं आहे. त्यामुळे 99% ॲक्युरसी आल्यावरच आपण शेतकऱ्यांना सल्ला देणार आहे या ॲप मार्फत. हो, थँक्यू. सगळ्यांचे